नमस्कार. 2024ची विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली ती म्हणजे भोर मतदारसंघात. निकाल इतका अनपेक्षित होता की अनेकांना धक्का बसला. अनेक वर्षांपासूनचा एक बालेकिल्ला अक्षरशः ढासळला. तर आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच निकालाची चिरफाड करणार आहोत. आकडे काय सांगतात आणि त्या आकड्यांच्या मागे दडलेले मतदार नक्की काय सांगतात हे समजून घेऊया. चला सुरुवातीला भोर मतदारसंघ नक्की आहे कुठे ते पाहूया. महाराष्ट्राच्या नकाशावर पुणे जिल्ह्याचा हा एक महत्त्वाचा हिरवागार भाग. पण वरून शांत दिसणाऱ्या या प्रदेशात आतमध्ये एक राजकीय वादळ घोंगावत होतं आणि त्या वादळाने एका पारंपरिक गडाला सुरुंग लावला. तर नक्की काय घडलं हेच आपल्याला खोलात जाऊन तपासायचं आहे. बघा, कुठल्याही निवडणुकीचा निकाल म्हणजे निव्वळ आकडे नसतात. तो तिथल्या मातीचा आवाज असतो. तिथल्या लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या आशा आकांक्षांचा आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाचा आरसा असतो. त्यामुळे थेट आकड्यांवर उडी मारण्याआधी भोरची जमीन काय सांगतेय, तिथलं वास्तव काय आहे यावर एक नजर टाकूया. तर इथले नागरिक रोजच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जातात? सगळ्यात मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे पाणी. विशेषतः मुळशी आणि वेल्हे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई आहे. दुसरीकडे शेतकरी हवालदिल आहे. पिकाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत. तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नाहीये, त्यामुळे त्यांना शहरांची वाट धरावी लागतेय. आणि दुर्गम भागात तर विचारायलाच नको, रस्ते आणि आरोग्य सुविधांची अवस्था खूपच बिकट आहे. या सगळ्या समस्या मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मनात घर करून होत्या. आणि ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या केवळ समस्या नाहीयेत, हे लोकांचं म्हणणं आहे. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि आपलं म्हणणं जबाबदारीने मांडण्याचा हक्क देतं. लोकांच्या या आवाजाला ऐकणं हेच तर लोकशाहीचं खरं काम आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मतपेटी उघडली तेव्हा आलेले आकडे अनेकांसाठी धक्कादायक होते. चला तर मग आता थेट निकालाकडे वळूया आणि पाहूया की मतांची विभागणी नेमकी कशी झाली आणि त्यातून काय चित्र समोर आलं. आता हा निकाल धक्कादायक का होता हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. भोर मतदारसंघ हा अनेक दशकं काँग्रेसचा गड मानला जायचा, एक बालेकिल्ला. इतकंच नाही तर अगदी मागच्या 2019च्या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी जवळपास 48% मतं घेऊन एक मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे याही वेळी तशीच काहीशी अपेक्षा होती. पण झालं उलटंच. विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आणि तोही तब्बल 19,638 मतांच्या मोठ्या फरकाने. म्हणजे हा काही अगदी थोडक्यात झालेला पराभव नव्हता, तर मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संकेत होता. आणि या निकालामागचं गणित तर आणखीनच रंजक आहे. इथे मतांची टक्केवारी बघा. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली 43.2% मतं, काँग्रेसला मिळाली 36.5%. गंमत अशी की हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते. जर आपण या दोघांची मतं एकत्र केली तर ती जवळपास 80%वर जातात. म्हणजे आघाडीकडे प्रचंड बहुमत होतं, पण तरीही आघाडीने ही जागा गमावली. मग हे झालं कसं? आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. एकाच आघाडीत असूनही आणि एवढं मोठं मतदान मिळूनही पारंपरिक मतदारांमध्येही उभी फूट पडलीच कशी? या एका प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण निकालाचं सार दडलेलं आहे. या संपूर्ण निकालाचं विश्लेषण केल्यावर असं लक्षात येतं की या पराभवामागे कोणतं एकच कारण नाहीये, तर एकमेकांशी जोडलेल्या 3 मोठ्या प्रणालीत्मक त्रुटी किंवा अपयश कारणीभूत ठरली आहेत. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आघाडी धर्माचं पालन न होणं. म्हणजेच आघाडीत समन्वयाचा स्पष्ट अभाव. 2019मध्ये जेव्हा महाविकास आघाडी एकसंध होती तेव्हा काँग्रेसचा विजय अगदी सोपा झाला होता. पण 2024मध्ये काय झालं? आघाडीतल्याच 2 पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आणि त्याचा थेट परिणाम झाला मतविभागणीवर. जागा सहजपणे हातून निसटली. दुसरा महत्त्वाचा संकेत आपल्याला मिळतो तो अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांमधून. विचार करा, जवळपास 19% मतदारांनी दोन्ही प्रमुख पक्षांना नाकारून आपला कौल अपक्षांच्या बाजूने दिला. हा एक प्रकारे मूक निषेध होता. यातून हेच दिसतं की मतदारांचा एक मोठा वर्ग प्रस्थापित राजकीय पर्यायांवर नाराज होता आणि तो काहीतरी वेगळं शोधत होता. आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं अपयश म्हणजे पक्ष संघटना आणि सामान्य मतदार यांच्यात निर्माण झालेली दरी. स्थानिक पातळीवर म्हणजे बूथ स्तरावर पक्षाची पकड सैल झाली होती. लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी, त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा उरली नव्हती. हा संवादच तुटल्यामुळे मतदारांमधली नाराजी हळूहळू वाढत गेली.
जेव्हा लोकांच्या तक्रारी ऐकल्या जात नाहीत तेव्हा फक्त संवाद तुटत नाही तर विश्वास तुटतो. आजच्या डिजिटल युगात लोकांची माहिती, त्यांच्या समस्या ह्या जबाबदारीने हाताळल्या पाहिजेत. भारताचा नवा डेटा संरक्षण कायदासुद्धा ह्याच गोष्टीवर भर देतो की लोकांच्या माहितीचा वापर त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या भल्यासाठीच व्हायला हवा. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा. 2024मध्ये भोरमध्ये जे काही घडलं ते काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. जर आपण इतिहासाची पानं चाळली तर आपल्याला एक विशिष्ट पॅटर्न दिसेल. असं वाटेल की जणू इतिहासाची पुनरावृत्तीच झालीये. हे बघा, 2009 साली सुद्धा अगदी असंच चित्र होतं. मतांची विभागणी झाली आणि काँग्रेसला एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर 2019मध्ये आघाडी एक झाली, एकसंथपणे लढली आणि जागा परत मिळवली. आणि आता 2024मध्ये पुन्हा तीच कहाणी. आघाडीत फूट पडली आणि 2009च्या निकालाची पुनरावृत्ती झाली. यावरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. भोर मतदारसंघाचं भवितव्य हे आघाडीच्या राजकारणातील एकजुटीवर किती जास्त अवलंबून आहे. तर आता या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो आणि इथून पुढे काय? या अभ्यासात केवळ समस्यांवर बोट ठेवलेला नाहीये, तर पुढे जाण्यासाठी एक संभाव्य मार्ग, एक आराखडासुद्धा मांडण्यात आला आहे, जो कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला मतदारांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी कामी येऊ शकतो. याला आपण चतुर्मुख सिद्धांत असं म्हणू शकतो. या 4 मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचं सुचवलं आहे. पहिलं म्हणजे निवडणूक धोरण, ज्यात आघाडीत एकी राखण्यावर सर्वात जास्त भर आहे. दुसरं संघटनात्मक पुनर्बांधणी, म्हणजे अगदी बूथ स्तरापर्यंत जाऊन पक्षाला मजबूत करणं. तिसरं एक सकारात्मक कथानक लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि चौथं उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणं. थोडक्यात सांगायचं तर मतदारांचा विश्वास परत जिंकायचा असेल तर चौफेर आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी एकच विचार आहे, प्रशासनाचा परतावा. हे तत्त्व काय सांगतं? तर मतदार जेव्हा त्याचं मत देतो तेव्हा तो एका नेत्यावर किंवा पक्षावर विश्वास ठेवून एक प्रकारची गुंतवणूकच करत असतो. त्या गुंतवणुकीवर त्याला चांगल्या प्रशासनाच्या रूपात परतावा मिळणं हा त्याचा हक्क आहे. पाणी, रोजगार, रस्ते यांसारख्या त्याच्या मूलभूत समस्या सुटल्या तरच तो गुंतवलेला विश्वास टिकून राहतो. तर शेवटी भोरच्या या निकालाने एक मोठा आणि महत्त्वाचा धडा दिला आहे. तो धडा हा आहे की राजकारणामध्ये कोणतीही जागा सुरक्षित किंवा बालेकिल्ला म्हणून गृहीत धरता येत नाही. मतदान आता पूर्वीपेक्षा खूप जास्त जागरूक आहे. त्याला गृहीत धरण्याची चूक महागात पडू शकते. तर मग खरा प्रश्न हा आहे की भोरमध्ये जे घडलं ते इतर सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांसाठी एका धोक्याच्या घंटेसारखा आहे का? यावर विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804 204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश